हॅलो आणि नमस्कार. सुखाची चव ह्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या ब्रेकफास्ट सिरीजचा तिसरा एपिसोड आहे. आज आपण बघणार आहोत रताळे म्हणजेच शकरकंद ह्याची एक चटपटीत टिक्की. रताळे हा स्वतःमध्येच एक खूप पौष्टिक असा पदार्थ आहे आणि लहानपणी मला असं वाटायचं की रताळे ह्याची फक्त गोडच वस्तू ह्याच्या बनतात. पण जेव्हा मी हा प्रकार एका रेस्टॉरंटमध्ये डिस्कवर केला, मी याच्या 100% प्रेमात पडलेली आहे आणि त्यानंतर मी सतत हा माझ्या डेली डाएटमध्ये इन्क्लूड केलेला आहे. यामध्ये एक चण्याच्या डाळीचं स्टफिंग जातं आणि यासोबत पुदिन्याची चटणी सर्व केली जाते. तर अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम रताळे स्वच्छ पाण्याने धुवून त्याची साल काढून घेऊया. साल काढल्यानंतर चण्याची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. साधारण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नॉर्मल डाळ शिजायला आपण जितकं पाणी टाकतो त्यापेक्षा थोडं कमी पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला डाळ ही थोडी जाडसर अशी शिजवायची आहे. त्यासोबतच मी इथे रताळे पण ठेवते आहे, म्हणजे एकाच कुकरमध्ये माझ्या दोन्ही गोष्टी शिजून जातील. कुकर थंड झालेला आहे आणि इथे बघा, ही डाळ कशी खूप मऊ शिजलेली नाही आहे, थोडी जाडसर अशी आहे. आणि लगेच मी डाळ शिजल्यानंतर त्याला एका जाळीतून पाणी उरलेलं निथळून घेतलेलं आहे. आता याला मिक्सरमध्ये टाकून एक अद्रकचा तुकडा आणि 2-3 मिरच्या, थोडंसं मीठ घालून आपण याला वाटून घेऊ. याचं पावडरसारखं मिश्रण आपण तयार करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता डाळीचं कसं पावडरसारखं कोरडं मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घ्यायचा, त्यात अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकून व्यवस्थित भाजून घ्यायची. त्यामध्ये आपण डाळीचं वाटलेलं मिश्रण टाकून घेणार आहोत आणि हे छान व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. याला जवळपास 1 मिनिट शिजू द्यायचं. ते शिजलं की मी भांड्यात काढून त्याला थंड करून घेणार आहे. तोपर्यंत मी माझे शिजलेले रताळे हे किसून घेणार आहे, म्हणजे त्यामध्ये अजिबात लंप उरणार नाही. ही स्टेप महत्त्वाची आहे. यानंतर पॅनमध्ये परत एकदा 1 चमचा तूप घालून त्यामध्ये बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया. मिरच्या तळल्या गेल्या की यामध्ये आपण किसलेले रताळ्याचं पल्प टाकूया. ह्याला आपण साधारण 30 सेकंद फक्त तुपामध्ये मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये चवीनुसार मीठही घालूयात आणि बस, हे मिश्रण रेडी आहे. याला एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊयात. मिश्रण आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. यानंतर जे चण्याच्या डाळीचं आपलं पावडर होतं त्याचे मी अगदी पेढ्या इतके छोटे छोटे असे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि रताळ्याच्या पल्पचे जरा मोठे असे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत. आता ह्यांची टिक्की बनवण्यासाठी रताळ्याच्या लाडूला आपण थोडं हातावरती थापून घेऊयात. याला तुपामध्ये शिजवल्यामुळे हे अजिबात हाताला चिकटणार नाही आणि हे अशा पद्धतीने त्यामध्ये आपण डाळीचा जो छोटासा पेढा तयार केलेला आहे तो त्यामध्ये स्टफ करून घेऊयात आणि याला टिक्कीचा एक आकार देऊयात. तुम्ही इथे बघू शकता मी कसं त्याला हातावरतीच अगदी चापट बनवून घेतलेला आहे. टिक्कीच्या शेपमध्ये याला तयार केलेला आहे.
आपल्या टिक्की फ्राय होईपर्यंत आपण मिंट चटणीची रेसिपी बघूयात। साधारण 3 चमचे घट्ट असं दही एका भांड्यामध्ये घेऊन त्याला छान फेटून घेऊयात, म्हणजे त्याची स्मूथ कन्सिस्टन्सी होईल। यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, 25 ते 30 पुदिन्याचे पान, 1 हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध्या लिंबाचा ज्यूस आपण टाकून घेऊया। गरज असल्यास यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेऊया। त्यानंतर तयार झालेलं मिश्रण आपण स्मूथ केलेल्या दह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आपली मिंट चटणी ही खाण्यासाठी तयार आहे। टिक्की ही एका बाजूने छान तळल्या गेलेल्या आहेत। आता ह्याला आपण पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही छान ब्राऊन अशा करून घेऊया। टिक्की छान अशा खरपूस तळल्या गेलेल्या आहेत। चला तर मग आता ह्याला प्लेटिंग करूया। अशा प्रकारे आपली पौष्टिक आणि एकदम युनिक अशी रताळ्याची टिक्की तयार आहे। चला तर मग टेस्ट करूया। अप्रतिम, इतकी पौष्टिक आणि इतकी युनिक आहे ही रेसिपी, नक्की करून बघा। अप्रतिम टेस्ट आहे। मी अपेक्षा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। लाईक करायला विसरू नका आणि तुमचे प्रतिसाद मला कॉमेंट्समध्ये कळवा। असेच आणखीन व्हिडिओ बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।